स्टुडंट्स, वेलकम इन एचडी ट्युशन क्लासेस। आज तुमच्या रिक्वायरमेंटनुसार 9th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा पेपर देत आहे तुम्हाला मी। या असाच अभ्यास करा, असेच प्रश्न असतात परीक्षेला। या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला समजेल नक्की कशा स्वरूपाचा पेपर असतो। पहा आणि तुमच्या काय रिक्वायरमेंट असतील किंवा काय प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंटवर मला सांगू शकता। इजी पेपर आहे, पाहू शकता। या पेपरचा अभ्यास करा व्यवस्थित। अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला असू शकतात। या प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्हाला कोणता क्वेश्चन हार्ड वाटत असेल किंवा समजत नाहीये, सोडवून द्या, तरी मला कमेंट टाका, कमेंट करा। मी तो नक्की तुम्हाला सोडवून देण्याचा प्रयत्न करेन। कोणता प्रश्न हार्ड वाटत असेल तर मला कमेंट टाका तशी। पेपर अगदी इझी आहे। सगळे आपल्या बुक्स मधलेच क्वेश्चन आहेत। इथे वेन डायग्राम काढायचे आहे। रिप्रेझेंट द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स ऑफ बाय वेन डायग्राम। क्वेश्चन ए साठी वेगळी डायग्राम काढायची आहे आणि क्वेश्चन सेकंड साठी वेगळी डायग्राम काढायची आहे। एक्स आणि वाय साठी प्राइम नंबर, ऑड नंबर। सिंथेटिक डिव्हिजन मेथड इझी मेथड आहे, त्या मेथडने सॉल्व करायचे आहेत। एक्झाम्पल थर्ड नंबरचं एक्झाम्पल, इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 360 अँड देअर रेशो इज, इथे ॲज्युम करायचे आहेत एक्स आणि वाय टू नंबर आणि त्यांचं प्रोडक्ट घ्यायचे आहे एक्स इंटू वाय इज इक्वल टू 360। सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, नाही समजलं तर मला कमेंट करा, मी सॉल्व करून देईन। थर्ड नंबरचा आहे एमची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, हेही इझी आहे। इथे पहा क्वेश्चन 4 मधला पहिला क्वेश्चन आहे तो सेट लेसन मधला आहे। आपले कॉफी आणि टीचं जसं एक्झाम्पल आहे तसंच आहे हे एक्झाम्पल। नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी ॲज्युम करायचे आणि सॉल्व करायचं। सिम्प्लिफाय खूप इझी आहे। त्याच्यानंतर इथे एन अँड एमची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, बीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे दोन इक्वेशन मधली, तेही इझी आहे। एक्स इज इक्वल टू 3 घ्यायचे आहे आणि पॉलिनॉमियलमध्ये एक्सच्या जागेवर 3 ही व्हॅल्यू पुटअप करून व्हॅल्यू फाइंड करायची आहे बीची। क्वेश्चन 5 पहा, सेट लेसन मधला आहे आणि रॅशनलाइज इझी एक्झाम्पल आहे। एनी वन सॉल्व करायचं आहे, इझी होऊन जाईल। पहा जर एखादा एक्झाम्पल अगदी सॉल्व होत नसेल, खूप हार्ड वाटत असेल, अजिबात समजणार नाही, तरी मला कमेंट करा की आम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करून द्या। थँक्यू स्टुडंट्स।